नमस्कार, मी निकिता दनके. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. वीज कंपन्यांचे खासगीकरण विरोधात संयुक्त कृती समितीचा विरोध. वीज कर्मचारी जाणार 3 दिवस संपावर. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यांत सुरू असलेले खासगीकरण, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करणे, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर कृती समितीने गेल्या 15 दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्याप या विषयावर तोडगा निघाला नसल्याने पुनर्रचनेस संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरुवातीला 3 दिवसांचा संप करणार व तोडगा न निघाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. जानेवारी 2023 पासून ज्वलंत व महत्त्वाच्या विषयांबाबत कृती समिती सातत्याने शासन व प्रशासनासोबत पत्रव्यवहार करत आहे. दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 वीज कंपन्यांचे व्यवस्थापन व कृती समिती यांची संयुक्त बैठकीत तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खासगीकरण करण्यात येणार नाही, उलट या कंपन्यांच्या आर्थिक बळकटीकरिता राज्य शासन 50,000 कोटीचे अर्थसहाय्य करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे कृती समितीने तेव्हा संप स्थगित केला आहे. मात्र आश्वासनाचा भंग करत तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनाने विविध मार्गाने खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 9 ते शनिवारी 11 ऑक्टोबर पर्यंत 3 दिवसांचा संप करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या कुठल्याही आर्थिक मागण्या या संपात नाहीत. अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण ऑलरेडी जास्त आहे. आपली वीज यंत्रणा बघताय किती मोठी आणि अवाढव्य आहे. अशा परिस्थितीत जर अधिकारी आणि कर्मचारी कमी झाले तर ग्राहकांना पण सोयी सुविधा आपल्याला देता येणार नाही. या रिस्ट्रक्चरिंग मध्ये तेच होत आहे. जी पुनर्रचनेच्या नावाखाली जी रिस्ट्रक्चरिंग एकतर्फी प्रशासनाला कर्मचारी 23 शाखा कार्यालय आहेत सोलापूर सिटीमध्ये. त्यामध्ये त्यांनी काय या सर्क्युलर मध्ये काय नोंद केली, कॉर्पोरेशन एरियामध्ये 20,000 कंझ्युमर पर्यंत एक सेक्शन असणार आहे. तर त्या हिशोबाने आपल्याकडे फक्त 12 सेक्शन निर्माण होतील आणि 11 सेक्शन हे कमी करण्यात येतील. सध्याच्या त्यांच्या सर्क्युलर प्रमाणे एका सेक्शनला 8 लोक त्यांनी नियुक्त केलेली आहेत. त्यामध्ये आता 11 सेक्शन म्हणजे जवळपास 88 जो लाईन स्टाफ तुम्ही आता बोलला त्याप्रमाणे तिथं जे लाईन स्टाफ आहे जवळजवळ 8 म्हणजे 11 म्हणजे 8 88 स्टाफ तिथून कमी होणार आहे. आणि ते याची संभ्रमावस्था आहे की त्यांनी आता सध्या कुठलीही कर्मचारी कपात करतो असं म्हणत नाही. आणि त्या सर्क्युलर मध्ये असा पण समावेश केलेला आहे की कॉर्पोरेशन एरियामध्ये 20,000 कंझ्युमरला एक सेक्शन राहणार किंवा लाईट गेली तरी तिथं जातो, इतर कंप्लेंट साठी तिथं जातो. पण हे पुनर्रचना केल्यावर त्याला पूर्णपणे वेगवेगळ्या ठिकाणी हे असणार आहे. म्हणजे ग्राहकाला सुद्धा भटकत नाही, त्याला सुद्धा कळणार नाही की आपण कंप्लेंट कुठे करावं. पूर्वी समजा आता इथं शिवराय टॉवरला जर कंप्लेंट करायचं असेल तर आता कंप्लेंट सेंटर तिथं नसणार, एखादा नवी असणार किंवा लक्ष्मी विष्णू सेक्शनला असणार. म्हणजे तिथं ग्राहकाला जावं लागणार. त्यामुळे ग्राहकांची तिथं नाहक म्हणजे भटकंती होणार आहे. महाराष्ट्रामधली वीज उद्योग कंपनी ही आशिया खंडात 1 नंबरला आहे आणि हा वीज उद्योग जनतेचा मालकीचा आहे. परंतु सध्याचं विद्यमान राज्य सरकार आणि केंद्रातलं सरकार खाजगीकरणातल्या प्रत्येक सरकारच्या खात्यांना धनदांडग्यांना देऊ करत या लागलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आज महावितरण कंपनीमध्ये असणारे आमचे 329 जे सबस्टेशन्स आहेत ते कंत्राटीकरण करून खाजगीकरणात घालायला आमचा विरोध आहे. आमच्याकडे आता 1 ऑक्टोबरपासून प्रशासनानं जे रिस्ट्रक्चरिंग आमच्या वीज उद्योगामध्ये आम्हाला दिलेलं आहे महावितरण कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांसाठी, ते आम्हाला नको आहे आणि ते आम्हाला मारक आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव विलास कोले, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे सहसचिव उल्हास कानगुडे, तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन भैया चव्हाण, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोन सचिव विजयकुमार राखले, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मंडल अध्यक्ष NT मुजावर, माजी केंद्रीय उपाध्यक्ष PL जाधव, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचे लॉर्नेस डोंगरे, सिद्धराम चव्हाण, सबऑर्डिनेट इंजिनियर्सचे मंडळ सचिव जुबेर शेख, तांत्रिक कामगार युनियनचे झोन अध्यक्ष LD चव्हाण,
महाराष्ट्र वीज कामगार महासंघ झोन उपाध्यक्ष संजय जाधव, वर्कर फेडरेशनचे प्रवीण माने पाटील, संजय सुरवसे, अविनाश चव्हाण, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आदी प्रमुख 7 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।